या 26 जानेवारीला खरेदीचा फेस्टिवल रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच. कल्याणी गडवाल साडी 495 मध्ये, पेशवाई सिल्क साडी 594 मध्ये, गर्ल्स वन पीस ड्रेस 333 मध्ये, कार्गो 6 पॅकेट 499 मध्ये, डिजिटल प्रिंटेड टी शर्ट फक्त 180 मध्ये. अशा अनेक असंख्य ऑफर्स एकाच छताखाली. फेस्टिवल सेल मध्ये खरेदी करणाऱ्या भाग्यवान ग्राहकांसाठी ₹1 च्या लकी ड्रॉ मध्ये कार जिंकण्याची सुवर्ण संधी, तसेच इतर अनेक आकर्षक बक्षिसे. ऑफर 22 जानेवारी ते 5 फेब्रुवारी, फक्त 15 दिवसांसाठी. आजच भेट द्या रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत अवघ्या काही तासांना संपणार आहे. मात्र महायुती आणि महाविकास आघाडीकडून मंगळवारी उमेदवारीचा सस्पेन्स कायम राहिलाय. उमेदवार फायनल करण्यासह आघाडीबाबत सर्वच राजकीय पक्षांच्या बड्या नेत्यांच्या बैठकीचे गुऱ्हाळ सुरूच राहिलं. महापालिका निवडणुकीप्रमाणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी उमेदवारांना थेट बुधवारी सकाळी एबी फॉर्म दिला जाणार आहे. उमेदवारीवरून राजकीय पक्षांमध्ये रात्री उशिरापर्यंत खल सुरू राहिला. जिल्हा परिषद निवडणुकीचा धुरळा उडाला असून गटाशहचे राजकारण तापले. जिल्हा परिषदेच्या 61 गट आणि पंचायत समितीच्या 122 गणांसाठी निवडणूक होतीये. झडपी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शुक्रवारपासून सुरुवात झाली. बुधवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. निवडणुकीसाठी राजकीय वातावरण चांगलंच तापले. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी बुधवारी अंतिम दिवस असताना सर्वच प्रमुख पक्षांनी अद्याप आपल्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली नाही. बंडखोरी टाळण्यासाठी सर्वच पक्षांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतली असून ऐनवेळी पत्ते खोलण्याची रणनीती आखली जाते. उमेदवारीबाबतची अनिश्चितता वाढत चालल्याने अनेक इच्छुक उमेदवारांची झोप उडाली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी महायुतीसाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. युतीकडून शक्य तिथं युती करण्यासाठी जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, आमदार गोपीचंद पडळकर, सत्यजित देशमुख यांच्यासह आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ यांच्याकडून बैठकांचं सत्र सुरूच राहिले. भाजपकडे मोठ्या प्रमाणात इच्छुकांची संख्या आहे. युतीतील घटक पक्ष असलेल्या अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सोबत घेऊन किती जागा द्यायच्या याबाबतची चर्चा रात्री उशिरापर्यंत सुरू होती. आटपाडी तालुक्यातील निंबवडे जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पार्टीतर्फे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या भाऊजाई आणि ब्रह्मानंद पडळकर यांच्या पत्नी माधवी पडळकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलाय. यावेळी कार्यकर्त्यांचा उत्साह, जोरदार घोषणाबाजी, विजयाचा निर्धार करत शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. आटपाडी बस स्थानकापासून तहसीलदार कार्यालयापर्यंत फटाक्यांची आतिषबाजी, पारंपरिक वाद्य, महापुरुषांना अभिवादन करत शहरातून रॅली काढण्यात आली आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू, माजी जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्या पत्नी माधवी पडळकर निंबवडे जिल्हा परिषद गटातून भाजपतर्फे निवडणूक लढवणार आहेत. यावेळी गोपीचंद पडळकर म्हणाले, भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांचे अर्ज मंगळवारी भरले असून बुधवारी राहिलेल्या उमेदवारांचा अर्ज भरणार आहेत. आटपाडी तालुक्यातील नागरिकांना पायाभूत सुविधा भाजपने दिल्या, त्यामुळे नागरिकांचा चांगला पाठिंबा भाजपला आहे. राष्ट्रवादीचे हनुमंतराव देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे दिघंजीतील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणातील सर्व जागा भाजप विजयी होईल. भाजपचा एबी फॉर्म उमेदवारांना देण्यासाठी याबाबत चर्चा होणार असून बुधवारी भाजपचे अंतिम उमेदवार निश्चित होतील. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी हालचालींना वेग आलाय. अर्ज दाखल करण्याच्या आजच्या 4थ्या दिवशी जिल्हा परिषद गटासाठी 3 तर पंचायत समिती गणासाठी 5 असे एकूण 8 उमेदवारी अर्ज दाखल झालेत. बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे आज शेवटच्या दिवशी मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. जोरदार शक्ती प्रदर्शन करत नागेवाडी जिल्हा परिषद गटातून शिवसेनेकडून शीतल अमोल बाबर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर भाळवणी गटातून शिवसेनेकडून हिम्मत जाधव, करंजे गटातून शिवसेनेकडून सई आशिष कुमार शिंदे यांनी आज निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉक्टर विक्रम बांदल यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. तर करंजे पंचायत समिती गणातून भाजपकडून शिवाजी धोंडीराम माने यांनी, पारे गणातून शिवसेनेकडून तेजश्री प्रमोद लोखंडे, आळसंद गणातून शिवसेनेकडून रोशन रमेश जाधव यांनी, बलवडी गणातून भाजपकडून तानाजी भीमराव पाटील, बलवडी गणातून भाजपकडून सिद्धेश्वर गणपती पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामुळे आजच्या 4थ्या दिवशी जिल्हा परिषद गटासाठी 3 तर पंचायत समिती गणासाठी 5 असे एकूण 8 उमेदवारी अर्ज दाखल झाले. तब्बल 8 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका होत आहेत.
निवडणुकीच्या दृष्टीने उमेदवार या अर्जाची दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्हा परिषद गटात आणि पंचायत समिती गणात इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे योग्य आणि सक्षम उमेदवार निवडणे हे राजकीय पक्षांच्या नेत्यांपुढे मोठं आव्हान आहे. खानापूर तालुक्यात नागेवाडी, भाळवणी, लेंगरे आणि करंजे असे एकूण 4 जिल्हा परिषदेचे गट, तर नागेवाडी, गारडी, भाळवणी, आळसन, लेंगरे, पारे आणि करंजे आणि बलवडी असे एकूण पंचायत समितीचे 8 गण आहेत. अफगाणिस्तान मार्गे चीनच्या निकृष्ट दर्जाच्या बेदाण्याची होणारी आयात थांबवा. परदेशातून भारतात येणाऱ्या बेदाण्यावर फळावर आयात कराची आकारणी करा, अन्यथा तीव्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या वतीने देण्यात आला आहे. देशांतर्गत द्राक्ष आणि बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे. जिल्ह्यातील द्राक्ष आणि बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने बेदाण्याची आवक थांबवा यांसह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. आंदोलनामध्ये खासदार विशाल पाटील, मारुती चव्हाण, तुकाराम माळी सहभागी झाले. यावेळी दत्ताजीराव पाटील म्हणाले, आयात कर आणि शुल्क चुकवून बेदाणे मोठ्या प्रमाणात भारतात येत असल्याने कर चोरीमुळे चीनचा निकृष्ट दर्जाचा बेदाणा अफगाणिस्तान मार्गे आयात कर चुकवून सांगलीत येतोय. शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असून त्यामुळे देशाच्या महसुलाचे नुकसान होत आहे. आयात केलेला निकृष्ट दर्जाच्या बेदाण्यावर प्रक्रिया करून आपल्याकडील चांगल्या दर्जाच्या बेदाण्यामध्ये मिसळून विक्री केली जाते. सांगली बेदाण्यास GI मानांकन मिळाले असल्याने त्या नावाखाली आरोग्यास घातक असणाऱ्या बेदाण्याची विक्री केली जाते. ऐन हंगामात होत असलेल्या आयातीमुळे देशातील द्राक्ष शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या बेदाण्याचे दर घसरलेत. त्याचा फटका देशातील बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना बसतोय. या प्रकरणी व्यापारी कंपनीवर केंद्र शासनामार्फत कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. मोर्चाची सुरुवात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून करण्यात आली. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आल्यानंतर धरणे आंदोलन करून निदर्शने करण्यात आली. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत बुधवारी दुपारी 3 वाजता संपते आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी आतापर्यंत 407 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेत. तासगाव तालुक्यात सर्वाधिक 69 अर्ज दाखल झालेत. आतापर्यंत तब्बल 2966 अर्जांची विक्री झाली आहे. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी बुधवारी सर्वच तहसील कार्यालयात गर्दी होणार आहे. अंतिम क्षणापर्यंत उमेदवारीबाबत सस्पेन्स कायम असल्याने जिल्ह्यात राजकीय उत्सुकता आणि धाकधूक वाढली आहे. जिल्ह्यातील विविध तालुक्यातून उमेदवारी अर्ज नेणाऱ्यांची संख्या 2966च्या घरात पोहोचली आहे. अनेकांनी सावध पाऊल म्हणून अर्ज घेतलेत. मात्र प्रत्यक्ष अर्ज दाखल करण्याची वेळ आली की युती आघाडीचा तिढा, पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळेल की नाही, अपक्ष लढायचं की नाही याबाबत संभ्रम आहे. त्यामुळे अनेक इच्छुक थांबा आणि पहा या भूमिकेत आहेत. ग्रामीण भागात सध्या राजकीय बैठकांचा सपाटा सुरू आहे. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत चहाच्या टपऱ्या, ग्रामपंचायत कार्यालये, कार्यकर्त्यांची घरे या ठिकाणी चर्चा रंगतायत. आपला नंबर लागेल का, पक्ष तिकीट देईल का, युती झाली तर काय, असे अनेक प्रश्न प्रत्येकाच्या तोंडी आहेत. गेल्या निवडणुकांचा अनुभव पाहता शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांचे जथ्थे, समर्थकांची गर्दी, घोषणाबाजी, रॅलीसारखं वातावरण निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत निर्णायक ठरणार आहे. युती आघाडीची घोषणा होते की नाही, किती जण अर्ज दाखल करतात, अपक्षांची संख्या किती वाढते यावर पुढील राजकीय गणित अवलंबून राहणार आहे. उद्याच्या गर्दीवरूनच या निवडणुकीची खरी झलक दिसणार आहे. ज्येष्ठ पुरोगामी नेते आणि विचारवंत गोविंद पानसरे खून प्रकरणातील संशयित आरोपी समीर विष्णू गायकवाड याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. समीर गायकवाडवर न्यायालयात खुनासंदर्भात आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं. मागील 10 वर्षांपासून या प्रकरणाची सुनावणीची प्रक्रिया सुरू आहे. मागील 4 वर्षांपासून समीर हा जामिनावर बाहेर आला होता. खटल्याचा निकाल लागण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर येथे 16 फेब्रुवारी 2015 रोजी गोविंद पानसरे यांची त्यांच्या राहत्या घराजवळ हत्या करण्यात आली होती. सकाळच्या सुमारास घराजवळ अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. गंभीर अवस्थेत त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं, परंतु उपचार सुरू असतानाच 20 फेब्रुवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला. पोलीस तपासात या प्रकरणी एकूण 10 संशयित निष्पन्न झाले होते. त्यापैकी समीर गायकवाड हा एक होता. समीर गायकवाड सनातन संस्थेचा साधक म्हणून कार्यरत होता. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. प्रारंभी गोविंद पानसरे खून प्रकरणाचा तपास कोल्हापूर येथील SITकडे देण्यात आला होता, परंतु पानसरे कुटुंबीय आणि पुरोगामी संघटनांनी केलेल्या मागणीनंतर
2022 साली तपास ATSकडे सोपवण्यात आला. दिनांक 9 जानेवारी 2023 रोजी कोल्हापूर येथील सत्र न्यायालयाने समीर गायकवाड, डॉक्टर वीरेंद्रसिंह तावडे, अमोल काळे यांच्यासह 10 जणांवर संशयित आरोपी म्हणून आरोप निश्चित केले होते. या प्रकरणातील सर्व संशयित सध्या जामिनावर बाहेर आहेत. तपास यंत्रणांच्या मते समीर गायकवाड हा महत्त्वाचा संशयित होता, परंतु आता त्याचाच मृत्यू झाल्याने तपासात शिथिलता येण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर असून नामनिर्देशन भरण्यासाठी जिल्हा परिषद गटातून आणि पंचायत समिती गणातून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तहसील कार्यालयात गर्दी होती. उद्या नामनिर्देशन अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. मिरज पंचायत समितीच्या 22 गणासाठी आणि पंचायत समितीच्या 11 गटासाठी अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता तसेच NOC मिळवण्यासाठी दमछाक होत होती. उद्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे तहसील कार्यालय परिसरात दिवसभर गर्दी होती. प्रत्येक गट आणि गणासाठी वेगवेगळे विभाग निर्माण केले होते. जिल्हा परिषद गटासाठी आज 31 तर पंचायत समिती गणासाठी 29 अर्ज दाखल आहेत. जिल्हा परिषदेमध्ये यापूर्वी भाजपचा सभापती आणि मिरज पंचायत समितीवर भाजपचा सभापती अशी परिस्थिती होती. आता चित्र वेगळं असून राष्ट्रवादी 2 आणि शिवसेना 2, काँग्रेस, भारतीय जनता पार्टी अशा पद्धतीची लढत होणार आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर भाजपचे निर्विवाद वर्चस्व होते. आता भाजपला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर झेंडा फडकवण्यासाठी आता थेट नियोजनबद्ध प्रचार करण्याची गरज आहे. राष्ट्रवादीने आपली ताकद वाढवली असून काँग्रेसनेही आता चांगलाच चंग भरलाय. त्यामुळे सर्वांनीच सत्तेसाठी ताकद पणाला लावण्याची गरज आहे. मिरज पूर्व भागात राष्ट्रवादीने लक्ष घातले असून राष्ट्रवादीने चांगल्या उमेदवारांना जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी अर्ज दिले, तर भाजपने सक्रिय कार्यकर्त्यांना आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उतरवल्याचं चित्र आहे. सारथी अंतर्गत देण्यात येणारी शिष्यवृत्ती पुन्हा सुरू करावी या मागणीसाठी सांगलीमध्ये शालेय विद्यार्थ्यांकडून धरणे आंदोलन करण्यात आले. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी हे आंदोलन केलं. केंद्र सरकारची NMMS परीक्षा उत्तीर्ण झालेल्या इयत्ता 8वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र सरकारकडून सारथी अंतर्गत शिष्यवृत्ती देण्यात येत होती. मात्र 2023 नंतर ही शिष्यवृत्ती बंद करण्यात आल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. इस्लामपूर येथील सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट सुधीर मोरे यांच्या नेतृत्वाखाली शालेय विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. शासनाने तात्काळ शिष्यवृत्ती पुन्हा सुरू करावी अशी मागणी आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली. याबाबत आपल्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलंय. मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोरी झालेल्या गुन्ह्यांचा छडा लावून जप्त करण्यात आलेला मुद्देमाल आज कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या हस्ते मूळ फिर्यादींना सुपूर्द करण्यात आले. मिरजेतील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय तसेच मिरज शहर पोलीस ठाणे येथे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांचं वार्षिक परीक्षण चालू आहे. या वार्षिक परीक्षणादरम्यान मिरज ग्रामीण पोलीस ठाणे येथे अचानक भेट देण्यात आली आहे. यावेळी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याकडील शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर ब्लोअर चोरी करणारी टोळी जेरबंद करून मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याकडील 3 गुन्हे उघडकीस करून गुन्ह्यातील चोरीस गेलेले ट्रॅक्टर ब्लोअर असा एकूण 11 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता. या गुन्ह्यातील मुद्देमाल फिर्यादी यांनी बोलावून घेऊन विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा, पोलीस निरीक्षक अजित सिंह यांच्या हस्ते फिर्यादी यांना ट्रॅक्टर ब्लोअर त्यांच्या ताब्यात देण्यात आले. यावेळी फिर्यादी यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. त्यामध्ये मिरज ग्रामीण पोलिसांनी ट्रॅक्टर ब्लोअर चोरी करणाऱ्या आरोपींना अटक करून चोरीस गेलेले ट्रॅक्टर ब्लोअर शोधून परत दिल्याबद्दल शेतकऱ्यांनी समाधान आणि आनंद व्यक्त केला आहे.